मित्रांनो, मनात जिद्द असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस इतिहास घडवतो. हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण हे वाक्य प्रत्यक्ष जगणारा अभिनेता म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका विवेक सांगळे. आज विवेक मराठी मालिका विश्वातील एक आघाडीचा अभिनेता आहे. सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा म्हणून तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. पण तुम्हाला माहिती आहे का, आज कोट्यवधी लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या या अभिनेत्याचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एकेकाळी ऑडिशनला जायला खिशात साधे एसटी बसचे पैसे नसणारा हा मुलगा आज इथवर कसा पोहोचला, जाणून घेऊया विवेक सांगळेचा हा थक्क करणारा जीवन प्रवास आजच्या या व्हिडिओमध्ये. विवेकचा जन्म 16 ऑगस्ट 1991 रोजी मुंबईत झाला. विवेक एका अत्यंत साध्या, मध्यमवर्गीय आणि कष्टकरी कुटुंबातून पुढे आला आहे. त्याचे वडील मुंबईतील प्रसिद्ध कलाकार दिग्विजय टेक्सटाईल मिल्समध्ये फिटर म्हणून काम करायचे. अगदी झाडू मारण्यापासून ते हेड फिटर होण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या वडिलांनी कष्टाने केला. मुंबईत गिरणी कामगारांच्या घरात वाढलेल्या विवेकचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. पुढे त्यांनी कीर्ती कॉलेजमधून ज्युनियर कॉलेज आणि डी.वाय. पाटील कॉलेजमधून कॉमर्स शाखेत पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असतानाच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली आणि त्याने अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. पदवी पूर्ण झाल्यावर विवेकने अभिनयातच करिअर करायचे ठरवले. साधारण 2010च्या सुमारास त्याचा खरा संघर्ष सुरू झाला. तो काळ आजच्या सारखा डिजिटल नव्हता. विवेकने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की त्या काळी सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे नटांना स्वतःचे फोटो आणि प्रोफाईल घेऊन मध आयलंडच्या वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये पायपीट करावी लागायची. परिस्थिती इतकी कठीण होती की कित्येकदा मुंबईत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ऑडिशनला जाण्यासाठी विवेकच्या खिशात साधे पैसे नसायचे. पैशांअभावी त्याला अनेक चांगल्या ऑडिशन्स चुकवाव्या लागल्या, पण त्याने हार मानली नाही. त्याने सुरुवातीला अगदी छोट्या भूमिका, मालिकांमधून बॅकग्राऊंड एक्स्ट्रा म्हणून देखील काम केले. जवळजवळ 6 वर्षे त्यांनी हा खडतर संघर्ष केला. अखेर 2016 मध्ये विवेकच्या कष्टाला फळ आले. झी युवा वाहिनीवरील लव्ह लग्न लोचा या मालिकेत त्याला राघव ही मुख्य भूमिका मिळाली. या मालिकेचे 400हून अधिक भाग प्रसारित झाले आणि विवेकचे काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले. यानंतर विवेकने कधीच मागे वळून पाहिले नाही. देवयानी, आम्ही दोघे आणि अलका कुबल यांच्यासोबत आई माझी काळूबाई अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी स्वतःची छाप पाडली. पण विवेकच्या करिअरला सर्वात मोठी उंची दिली ती कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेने. या मालिकेतील राज हर्षवर्धन मोहिते ही त्याची भूमिका प्रचंड गाजली. 600हून अधिक भागांचा टप्पा पार करणाऱ्या या मालिकेसाठी विवेकला बिग बेस्ट कॅरेक्टर मेलचा पुरस्कारही मिळाला. पैसा आणि प्रसिद्धी मिळाल्यानंतर अनेक कलाकार आलिशान भागात घर घेतात, पण विवेकने जे केले त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकून घेतले. ज्या लालबागच्या मिलमध्ये विवेकच्या वडिलांनी 27-28 वर्ष कष्ट केले, नेमक्या त्याच मिलच्या अगदी समोर विवेकने स्वतःच्या हक्काचे घर खरेदी केले. विवेक सांगतो की माझ्या घराच्या खिडकीतून वडिलांनी ती मिल दिसली पाहिजे, हे माझे स्वप्न होते. 70 वर्षांचे त्याचे आई वडील ज्या लालबागमध्ये लहानाचे मोठे झाले, त्यांना तिथून लांब नेऊन त्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, म्हणून त्याने तिथेच घर घेतले. एका गिरणी कामगाराच्या मुलाने आपल्या कष्टाच्या जोरावर वडिलांच्या कामाच्या जागेवर आलिशान घर घेणे यापेक्षा मोठी अभिमानाची दुसरी कोणतीच गोष्ट असू शकत नाही. सध्या विवेक स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. खिशात पैसे नसण्यापासून ते आज मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर घेण्यापर्यंतचा विवेक सांगळेचा हा प्रवास आपल्या सर्वांना एक नवीन प्रेरणा देतो. मित्रांनो, तुम्हाला विवेक सांगळेची कोणती मालिका सर्वात जास्त आवडते आणि त्याचा हा संघर्षमय प्रवास तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.